नाही, आपण जर पाहिलं तर इथं अनिल महाराजांना धमकी देणे, त्यांना कुठंतरी काही वेगळा प्रकार घडला तर त्यांचं केसमध्ये नाव टाकणे, असा जो काही प्रकार जो धर्मकार्य करत असेल, असं जर होत असेल ते महाराष्ट्रामध्ये कधी चालणार नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते ते कधी होऊ देणार नाही. त्यामुळे आज महाराजांच्या स्मरणार्थ इथं मोठा हिंदू जनसमुदाय जमा झाला. त्याच्यामध्ये देशमुख साहेब देखील उपस्थित झाले होते. अनेक मग संग्राम बाप्पू भंडारे असतील किंवा इतर या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक उपस्थित झाले. त्यांनी महाराजांना, अनिल महाराजाला पाठिंबा देखील दर्शवला आहे. आणि ही व्यक्ती जी काय आपण पाहतो की हे याच्या मागाचं एक वेगळं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामध्ये कुठंतरी अगदी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी अर्वच्च भाषा, शिवराळ भाषा वापरणं आणि त्याची मजल इथपर्यंत जाते की राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तो बोलतो. म्हणजे हे कुठंतरी प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो की प्रशासन नेमकं काय करतं आहे. आणि त्या बाबतीमध्ये आज कुठंतरी आम्ही ही बाब सर्व कुठंतरी सरकारपर्यंत पोहोचू आणि अशा लोकांचा जागच्या जागी वेळोवेळी बंदोबस्त करणं हे प्रशासनाकडून होणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही. आणि कुठंतरी महाराज मंडळींवरती सातत्याने आरोप करणारे लोक किंवा अशी जिहादी प्रवृत्ती यापुढे येणं अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे हे कुठंतरी धोकादायक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त हा करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत काही संपर्क साधणार आहे? नाही, साधणार आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोचवू आणि ह्या सगळ्यावर म्हणजे इथं पोलीस प्रशासन काय करतं आहे ही सगळी बाब आम्ही तिथपर्यंत निदर्शन आणून देणार आहोत. ठीक आहे. हिंदू आक्रोश मोर्चाच्या मार्फत आज समस्त आमच्या असणाऱ्या पश्चिम विभागातल्या किंबहुना ह्या असणाऱ्या आरळा पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांची, हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची एक भावना होती की जे काही खोटे नाटे आरोप झाले होते, आरळा गावाची जी प्रतिमा मलिन करण्याच्या संदर्भातला जो एक षडयंत्र रचलं गेलं होतं, अनिल महाराजांसारखे जे हरिभक्त पारायण आहेत की जे सातत्यानं ह्या विभागामध्ये हिंदुत्वाची जी पेटती मशाल जी आहेत ती सातत्यानं वाढवण्याचा, आणखीन मोठी करण्याचा प्रयत्न करतात, त्या महाराजांच्या बाबतीत सुद्धा अश्लाघ्य बोलण्याच्या संदर्भातले जे प्रयोग झाले याला सगळ्यांना खूप मोठ्या पद्धतीनं उद्वेगानं आजचा हा मोर्चा आयोजित केला होता. मी अंतःकरणपूर्वक आमच्या असणाऱ्या सर्व माझे विधिमंडळातले सहकारी आदरणीय संग्रामदादा जगताप, आदरणीय संग्रामजी भंडारे साहेब, आमचे धैर्यशील दादा मोहिते पाटील साहेब, समस्त सर्व महंत, आणखीन आदरणीय मान्यवरांचं, वाघमारे साहेबांचं, आबासाहेब पाटलांचं इथं आभार मानतो. आणि या निमित्तानं आदरणीय आमच्या सर्व गावातील पंचक्रोशीतील सहकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा इथं या निमित्तानं सांगू इच्छितो की हे गाव सातत्यानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं गाव आहे. अशा पद्धतीची मुठभर माणसं जिहादी मनोवृत्तीची ह्या गावामध्ये बेदिली निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्या विरोधात हा निर्माण झालेला एक उद्वेग होता. आणि त्यानिमित्तानं ह्या गावातील लोकांनी जी दाखवलेली जी अभूतपूर्व एकी आहे त्या एकीला आज इथं संग्रामदादांनी संबोधित केलेलं आहे. आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती सुद्धा टीका टिप्पणी करता, वेगवेगळ्या पातळीवरती टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करणारी जी मंडळी आहेत त्यांची भलामण करता. हे कुठल्या दिशेनं तुमचं राजकारण आणि समाजकारण चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या ह्या गलिच्छ तुमच्या असणाऱ्या विचारसरणीला निश्चितपणे पायबंद उद्याच्या काळामध्ये आम्ही घालणार आहोत. आमच्या मुलांच्यावरती दाखल केलेले जे खोटे गुन्हे आहेत, आज खरं तसं बघितलं जर विचार केला, तुम्ही म्हणता SIT लावा, SIT लावा, SIT लावली तर तुमचे बुरखे हे टराटरा फाटले जातील. कारण का आमच्या निष्पाप मुलांच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो, मी आहेत, आज संग्रामदादा माझ्याबरोबर आलेले आहेत, धैर्यशील दादा इथं आहेत, आमचे संग्राम फडतरे साहेब आहेत, ज्या ज्या व्यासपीठावरनं मिळेल त्या त्या ठिकाणी संग्रामदादांनी आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं विधिमंडळाच्या व्यासपीठावरती सुद्धा वेळ पडली तरी आम्हाला हा मुद्दा मांडायला लागेल की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे निश्चितपणे व्हायला पाहिजे. आणि जे खरं आहे ते खरं समाजासमोर यायला पाहिजेत की पोरं आमची निष्पाप आहेत. या निष्पाप पोरांच्यावरती जर अशा पद्धतीचे दोषारोप होत असतील तर त्याचं जेवढा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि तो निषेध या असणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इथं व्यक्त केलेला आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.